तर थेट आपण मुंबईच्या गिरगावमध्ये जातोय। मीनाक्षी म्हात्रे आमच्या प्रतिनिधी सध्या उपस्थित आहेत। मीनाक्षी, कशा पद्धतीचा जल्लोष आणि उत्साह आता दिसतोय, कारण पुढच्या काही वेळामध्ये आता या शोभायात्रेला गिरगावमधील सुरुवात होणार आहे। महाराष्ट्राचं लक्ष खरं तर गिरगावच्या या शोभायात्रेकडे लागलेलं असतं। निश्चितच शुभम, सगळ्यांचा हे आकर्षणाचंच म्हणजे केंद्रबिंदूच आपण म्हणू शकतो की गिरगाव हे सणासाठी हे केंद्रबिंदू असतं। आणि आज आपण पाहतोय की भव्य दिव्य अशी रॅली जी आहे ती थोड्याच वेळामध्ये गुढीपाडव्याच्या या निमित्तानं निघणार आहे। शोभायात्रेमध्ये खरं तर विविध चित्ररथ असतात आणि या माध्यमातून अनेक संदेश देण्याचा प्रयत्न देखील असतो। सध्या आपण पाहतोय की बाईक रायडर्स या ठिकाणी सज्ज झालेले आहेत या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी। त्यामुळे हे कुठून आलेले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया। तुमचा खरं तर एक ग्रुपच पाहायला मिळतोय, कुठून आलेला तुम्ही आणि दरवर्षी तुम्ही या रॅलीमध्ये सहभागी होता का? चौथा वर्ष आहे आणि मी माझगाववरून आलोय आणि तेच दरवर्षीप्रमाणे यांची वेगवेगळी थीम असते। सो यावर्षी सुद्धा यांची वंदे मातरम रिलेटेड थीम आहे। सो ते ॲक्च्युली जे ऑर्गनाईज करतात ते खूप चांगलं आहे। आपल्या मराठी माणसांसाठी आपलं जे सण जे आपला पुढे नेण्यासाठी ते खूप चांगलं आहे। म्हणजे जे तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी सुद्धा ते खूप चांगलं आहे। तर परंपरा जी आहे ती जपण्याचा प्रयत्न असतो आणि सगळेच या ठिकाणी पारंपरिक वेशभूषेमध्ये पाहायला मिळतोय। तुमच्या या सगळ्याच मुंबई रायडर्स क्लबने काही यावेळीचा काही संकल्प आहे का तुमचा? संकल्प असा काही नाही आहे, फक्त तेच आहे की दरवर्षीप्रमाणे पार्टिसिपेट करायचं आणि जे काय आम्ही रायडिंग करतो ते तसंच कंटिन्यू व्हावं, ते फक्त हे सगळ्यांचं आहे फक्त बस। पण आणखीन काही या ठिकाणी बाईक रायडर्स आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। काय नेमकी थीम आहे आणि सगळेच तुम्ही हे बाईक रायडर्स आता या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत आणि असं असताना काय नेमकी संकल्पना आहे यावेळीची? Last year it was a stop to rape. This year we have a road accident and all this thing. You can see on the hoarding. Everybody is carrying the different hoarding out here. So yes, हम लोग आमच्या हेच आहेत की ज्याप्रमाणे आपण हर वर्षी भाग घेतात त्याप्रमाणे आपण काही ना काही नवीन थीम घेऊन येऊ, त्यासाठी आम्ही हे सगळे करतो। एकदा माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेन, रस्त्यावरती ज्या पद्धतीत अनेक संदेश ह्या सगळ्याच रॅलीच्या माध्यमातून देताना पाहायला मिळतात, तसंच इथे देखील रस्त्यावर आम्ही ढाल होऊ आणि अन्यायाला तिथेच रोखू अशा पद्धतीचा हा मुंबई रायडर्स क्लबचा संदेश असेल। या खरं तर आपण पाहतोय की या सगळ्याच रॅलीमध्ये जे आहे आकर्षण असतं ते म्हणजे या सगळ्याच बुलेट राणी आणि बुलेट राणी सज्ज आहे। काय सांगशील, कुठून आलेली आहेस आणि कितवा वर्ष आहे तू सहभागी होतेस? ठाणेवरून आली आहे। हे तिसरा वर्ष आहे मी सहभागी झाली आहे। आमचा रायडिंग ग्रुप आहे MRC मधून। आम्ही ऑलमोस्ट 700 पीपल राइड टुगेदर, 150 गर्ल्स। So we come here to celebrate women power and Gudi Padwa. Happy Gudi Padwa. तुला पण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। खरं तर हा सगळा तुझा इंडो वेस्ट लुक पाहायला मिळतोय। परंपरा जपण्याचा सगळेच प्रयत्न करत असतो, पण तुझ्या लुक बद्दल काय सांगशील? हे कारण मी कालच ब्राझील वरून आली, माझं जॉब तिकडे आहे आणि माझी तयारी ना होती, तो माझ्याकडे 6 वारी होती, ते नेसून 9 वारी केली आणि इंडो वेस्टर्न आणि आम्हाला बाईक राईड करायची आहे म्हणून बूट्स हवं आहे ना। सो मिक्स ऑफ बोथ इंडो वेस्टर्न। शुभम, असंच काहीतरी आपला आज दिवसभर आपल्याला या सगळ्याच रॅलीमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की तरुणाई जी आहे ती पूर्णतः सज्ज झालेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये ही आता संपूर्ण भव्य दिव्य अशी शोभायात्रा जी आहे ती गिरगावच्या याच सगळ्याच परिसरातून निघताना पाहायला मिळेल आणि याच शोभायात्रेमध्ये वेगवेगळे संदेश देताना हे सगळेच तरुणाई आपल्याला पाहायला मिळेल। अगदी मीनाक्षी, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या शोभायात्रेच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।